हॅलो मित्रांनो, स्वागत आहे आपल्या चॅनलमध्ये। आपल्या चॅनलवर आपण पोलीस भरतीच्या संदर्भामध्ये महत्त्वाच्या अपडेट ह्या देत असतो। तर काही अपडेट देत असताना काही कमेंट अशा येत आहेत की सर कोणी म्हणते 15,000 पदांची भरती, कोणी म्हणते 17,000 पदांची भरती, कोणी म्हणते 20,000 पदांची भरती। सर हे बाजूला राहू द्या, पण भरती यावर्षी निघणार आहे का? कारण गेल्याच वर्षी भरती प्रक्रिया पार पडली आहे, त्यामुळे यावर्षी भरती खरंच निघेल का? काय वाटते? तर मित्रांनो, तुम्हाला या ठिकाणी मी असं सांगू इच्छितो की जो संभ्रम तुम्हाला पडलेला आहे, तर हा संभ्रम आपण आज या व्हिडिओच्या माध्यमातून दूर करूया। काय संभ्रम आहे की पोलीस भरती यावर्षी खरंच निघू शकते का किंवा निघणार आहे का? तर मित्रांनो, पोलीस भरती निघण्याच्या संदर्भामध्ये काही आपण गेल्याच व्हिडिओमध्ये, जर तुम्ही व्हिडिओ बघितला नसेल तर तो पाठीमागचा व्हिडिओ बघा। त्या व्हिडिओमध्ये आपण काही महत्त्वाच्या अपडेट दिलेले आहेत, काही आपण अशा साईन सांगितलेले आहेत, त्यानुसार पोलीस भरती निघण्याची दाट शक्यता आहे। तो व्हिडिओ तुम्ही जाऊन नक्की बघा। तो व्हिडिओ बघितल्याच्या नंतर त्याच्यामध्ये काय काय मुख्य बाबी आपण सांगितलेले आहेत, काय काय पत्रक आलेले आहेत, पोलीस महासंचालक स्टेटमेंट काय आहे, अमरावती या ठिकाणी झालेल्या पत्रकार परिषदेमध्ये दिलेलं स्टेटमेंट ते सुद्धा खूप महत्त्वाचं आहे। राज्याचे गृहमंत्री यांनी सुद्धा पोलीस भरतीबद्दल अनेक ठिकाणी भाष्य केलेलं आहे, हे आपण त्या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे। तुम्ही तो व्हिडिओ जाऊन पूर्ण बघा। पण काही मित्रांना जो संभ्रम पडलेला आहे की पोलीस भरती खरंच निघणार आहे का, तर मित्रांनो या ठिकाणी मी तुम्हाला सांगू इच्छितो, पोलीस भरती निघण्याची शक्यता ही 80 ते 90% आहे। कशामुळं हे मी तुम्हाला आता या ठिकाणी सांगतो। मित्रांनो, डिसेंबर 2026 पर्यंत, म्हणजे 2026च्या डिसेंबर महिन्यापर्यंत अनेक पदं हे रिक्त होणार आहेत। म्हणजेच पोलीस घटकामधून रिटायर होणाऱ्या लोकांची संख्या ही वाढणार आहे। एकट्या मुंबईमध्ये जवळपास 4,300 पदं रिक्त होणार आहेत। तसंच आहे ठाणे शहराचं सुद्धा, तसंच आहे संभाजीनगरचं सुद्धा, तसंच आहे नाशिक वगैरे ज्या मोठमोठ्या सिटी आहेत त्याच्यामध्ये रिक्त होणाऱ्या शहरांची संख्या ही मोठ्या प्रमाणामध्ये आहे। म्हणजेच इतरही ठिकाणी, इतरही महाराष्ट्राच्या जिल्ह्यामध्ये रिक्त होणारे पदं ही खूप आहेत। डिसेंबर 2026 पर्यंत रिटायरमेंट होणाऱ्या लोकांची संख्या ही वाढलेली आहे। त्यामुळं आता हे लोक रिटायरमेंट होणार म्हणजे त्यांच्या जाग्यावर नवीन नियुक्त्या ह्या केल्या पाहिजे। कारण जर पदं रिक्त झाली, तिथं परत संख्या भरली नाही तर पोलीस स्टेशन असेल किंवा शहरातील कायदा सुव्यवस्था असेल ही अबाधित, सुरक्षित आणि सुरळीत राहू शकणार नाही। त्यामुळे हे पद त्यांना भरणंच आहे। त्यामुळे पोलीस भरती निघण्याची शक्यता जास्त आहे, हे मी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून सांगतो। संभ्रम अजिबात ठेवू नका। पोलीस भरती हा एखादा दुसरा महिना मागे पुढे होऊ शकतो, कारण प्रशासकीय कामकाज आहे, काही अडचणी असतात, काही गोष्टी असतात, त्यामुळे एखादा दुसरा महिना मागे पुढे होऊ शकतो, परंतु भरती ही निघू शकते, हे मी तुम्हाला या ठिकाणी सांगू इच्छितो। आणि काही जणांचे प्रश्न होते की सर आता पावसाळा लागणार आहे, मग कुंभमेळा आहे। हे बघा, तुम्ही पावसाळा लागणार आहे, कुंभमेळा आहे, या गोष्टीचा विचार करत बसू नका। तुमचं म्हणणं काय की पावसाळा संपल्याच्या नंतर मी तयारी सुरू करतो, तर हे साफ चुकीचं आहे। पावसाळा चालू असताना सुद्धा तुम्ही तुमचा अभ्यास सुरू ठेवला पाहिजे, ग्राउंडची प्रॅक्टिस सुरू ठेवली पाहिजे। मग तिथं तुम्हाला भिजत प्रॅक्टिस करावी लागली तरी चालेल, पण प्रॅक्टिस थांबता कामा नये। गेल्या भरतीमध्ये काही विद्यार्थी 1-2 मार्काने जे कटले त्यांना थोडंसं विचारून बघा की 1-2 मार्क कमी पडल्यामुळे आज ते निवड यादीमध्ये नाहीत, तर ते 2 मार्क त्यांना जर पडले असतील, थोडं कुठेतरी प्रॅक्टिस कमी पडली असेल, कुठेतरी अभ्यास कमी पडला असेल, म्हणूनच होऊ शकलं नाही ना। तर कुंभमेळा, पावसाळा वगैरे असे काही कारण देऊ नका, तुम्ही तुमची तयारी सुरू करा। आणि भरती का निघेल याचं मी तुम्हाला मुख्य कारण सांगितलेले आहे। डिसेंबर 2026 पर्यंत रिटायर होणारे कर्मचारी हे खूप जास्त आहेत, त्यामुळे त्यांच्या जाग्यावर नवीन नियुक्त्या ह्या करणं गरजेचं आहे शासनाला। त्यामुळे भरती निघण्याची शक्यता 80 ते 90% आहे। त्याच्यामध्ये मग सर्वच घटकातील पदं आहेत, त्याच्यामध्ये SRPF आहे, बँड्समनची पदं आहेत, पोलीस चालक यांची पदं आहेत। हे सर्व रिटायर 2026च्या डिसेंबरपर्यंत होणार आहे, त्यामुळे त्यांच्या जागेवर नवीन पदं भरणं हे अनिवार्य राहणार आहे। म्हणून भरती निघणार आहे, तुम्ही तुमची तयारी सुरू करा। पोलीस भरतीच्या संदर्भामध्ये तुमचे काही प्रश्न, काही शंका असतील त्या कमेंटमध्ये विचारा, त्यांची उत्तर देण्याचा आम्ही प्रयत्न करू। पोलीस भरतीच्या संदर्भामध्ये असाच संभ्रम निर्माण झालेला एक प्रश्न आला होता, त्यामुळे हा व्हिडिओ बनवणं गरजेचं होतं। त्यामुळे संभ्रम बाळगू नका। पोलीस भरतीच्या संदर्भामध्ये नेहमी अपडेट आपल्या चॅनलवर मिळत असते। चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा। व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओ लाईक करा, मित्रांना शेअर करा, आणि परत भेटू अशाच एका महत्त्वाच्या अपडेटमध्ये। तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र।